आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्यात आलंय. प्रवाशांशी संवाद साधता येईल इतपत व्यावहारिक मराठी न बोलणाऱ्या चालकांवर आता परिवहन विभागाकडून कडक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक आणि मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आरटीओच्या कारवाईच्या भीतीनं काही चालक चक्क आपल्या रिक्षा ट्रेनच्या मालडब्यात टाकून गावाकडे पळ काढताना दिसत आहेत. परिवहन मंत्रालयानं दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात आलंय. ज्या चालकांना जुजबी मराठी बोलता येत नाही किंवा जे मुजोरपणे मराठी बोलण्यास नकार देत आहेत, त्यांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. आरटीओच्या या धडक कारवाईमुळे नियम न पाळणाऱ्या चालकांचे धाबे दणाणले. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार चर्चेत आलाय. या व्हिडिओमध्ये काही लोक एक ऑटो रिक्षा रेल्वेच्या पार्सल म्हणजेच मालडब्यात चढवताना दिसतायत. जागा कमी असतानाही रिक्षाला धक्का मारून आत कोंबलं जात आहे. हा व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की मराठी सक्तीच्या आणि आरटीओच्या कारवाईच्या भीतीनं काही चालकांनी थेट ट्रेनमध्ये रिक्षा टाकून बिहार आणि आपल्या मूळ गावाची वाट धरली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर जोरदार कमेंट्सचा पाऊस केलाय. मराठी शिका, नाही तर अशीच अवस्था होईल असा इशारा नेटकरी देत आहेत. आरटीओनं सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे आता नियम मोडणाऱ्या आणि मराठीला विरोध करणाऱ्या चालकांना चांगला चाप बसल्याचं पाहायला मिळत आहे.